तर हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या सर्व ताईंना व भावांना मला सांगणं आहे एकच. हे बघा, आपले चालू झालेली आहे आज नवीन आपल्या कामाची सुरुवात. रोजची जशी असते तशीच तर आज आपण बनवत आहोत इलायची पॅकिंग. तर बघा, हे आपल्या किराणा दुकानमध्ये ती 5 रुपयाला भेटते बघा इलायची पॅकेट, ते छोटंसं वालं पॅकिंग. तर ते पॅकिंग आज आपलं बनवणं चालू आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये बरीचशी याची विक्री असते इलायची. म्हणजे आता श्रावण महिन्यामध्ये कुणी पूजेसाठी पूर्णाचा स्वयंपाक केला तर त्याच्यामध्ये इलायची टाकावं लागते. खिरीचा स्वयंपाकामध्ये इलायची ही भरपूर प्रमाणात विकते. तर आजची आपली इलायचीची पॅकिंग चालू आहे आणि ते पण छोट्या पॅकेजिंगमध्ये. तर बघा, आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे कामापासून चालू. बसून न राहता आपण काही ना काही घरी आपण बसून काही ना काही काम केलं तर आपल्याला थोडंफार तेवढंच आपल्यासाठी चांगलं आहे. तरी प्रत्येकाने तुम्ही पण असं काही ना काही करावं, माझी एवढीच इच्छा आहे. आता बाहेर पाऊस चालू आहे, तुमच्याकडे पाऊस आहे का? मग आपण पावसामध्ये लोकांच्या कामाला जाण्यापेक्षा तर आपण घरी बसून काही नाही म्हणलं तर थोडं तरी आपली दिवसाची कमाई होते. तर हे आपण घरी बसून व्यवसाय करू शकता. तर आपल्याकडं भरपूर प्रकारे मसाले आहेत, भरपूर म्हणजे इलायची तर आहेच, त्याच्यामध्ये आपल्याकडे बिर्याणी मसाला पॅकिंग होते आणि तेजपत्ताची पॅकिंग होते. मसाल्याची ती प्रत्येक आयटम आपल्याकडे पॅकेजिंग होत असतात. तर त्याच्यामध्ये आज आपली इलायचीची पॅकिंग चालू झालेली आहे. आणि याच्यामध्ये 5 वाली आणि 10 वाली 2 इलायची पॅकिंग असते. 5 वालीमध्ये आपण 5 इलायची टाकतो आणि 10 वालीमध्ये 10 इलायची टाकतो. तर आता दुकानदाराचं असं म्हणणं आहे, आम्हाला 5 वाल्या इलायची पॅकिंगची जास्त मागणी आहे, तर तुम्ही 5 वाल्या इलायची पॅकिंग आम्हाला आणून द्या. म्हणून मी आज आता त्यांना 5 वाले इलायचीचे पॅकिंग बनवून देत आहे. तर बघा, तुम्ही पण असं आता भरपूर प्रमाणात आपले छोटे पॅकेजिंग दुकानवर विक्री होत आहेत. तर घरी बसून तुम्ही हा व्यवसाय एकदम बहिणी आणि भावांना दोघांना पण करू शकता. याच्यामध्ये पण भरपूर इन्कम आहे. दुसऱ्याची कामं करण्यापेक्षा आपण महिन्याला 20 ते 25 हजार पण आपण मेहनतीनं केलं तर 25पेक्षा आपण जास्त कमवू शकता. तर प्रत्येक भावाला माझं सांगणं आहे की दुसऱ्याचे नोकर बनून राहण्यापेक्षा स्वतःचे मालक